ठाणे जिल्ह्यातील मुंबई भिवंडी लॉजिस्टिक कॉरिडॉरमध्ये नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची मोठी कारवाई समोर आली आहे. ऑपरेशन व्हाईट स्ट्राईक अंतर्गत तब्बल 349 किलो उच्च प्रतीचं कोकेन जप्त करण्यात आलं असून आंतरराष्ट्रीय बाजारातील त्याची किंमत सुमारे 1745 कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. 6 महिन्यांच्या गुप्त तपासानंतर NCBच्या पथकाने नवी मुंबईतील कलंबोली परिसरात एक संशयित वाहन अडवलं. तपासणी दरम्यान क्रिकेट पॅड आणि ग्लोव्जमध्ये लपवलेलं 136 किलो कोकेन सापडलं. यानंतर आरोपीच्या चौकशीतून भिवंडीतील रेहनाल गावातील एका गोदामाचा शोध लागला. तिथे टाकलेल्या छाप्यात आणखी 213 किलो कोकेन जप्त करण्यात आलं. तपासात समोर आलं की ही कोकेन मशीनच्या गुप्त कप्प्यांमध्ये लपवून भारतात आणली जात होती. भिवंडीतील वेअरहाऊस नेटवर्कचा वापर करून हे आंतरराष्ट्रीय रॅकेट कार्यरत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान या कारवाईचं कौतुक करत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ड्रग्ज माफियांविरोधातील कारवाई आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून या रॅकेटमागील मोठी साखळी उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.